मित्रांनो, कोणत्याही क्षेत्राचा विकास हा केवळ प्रयत्नांनी होत नाही, तर त्यासाठी आवश्यक असते योग्य धोरण, आर्थिक पाठबळ. शेती क्षेत्रातही हे तितकंच महत्त्वाचं आहे. आता आपण या परिषदेच्या अंतिम आणि अत्यंत महत्त्वाच्या सत्राकडे वाटचाल करत आहोत. या सत्रामध्ये आपण सखोल चर्चा करणार आहोत शासनाच्या धोरणांची भूमिका, बँकिंग आणि वित्तीय सहाय्य आणि महाराष्ट्राच्या शेतीचा पुढील रोडमॅप. शेतकरी, उद्योजक आणि विद्यार्थ्यांसाठी ही चर्चा निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे, कारण इथूनच ठरणार आहे शेतीच्या भविष्याची दिशा आणि समृद्धीकडे जाणारा मार्ग. चला तर मग एकत्र येऊन शेतीच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प करूया. शिक्षण, उद्योग आणि नवोन्मेष यांचा संगम घडवून तरुणांसाठी नवनवीन संधी निर्माण करणारं नेतृत्व जेव्हा पुढे येतं, तेव्हा बदलाची नवी दिशा तयार होते. अशाच दूरदर्शी व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्याचा हा क्षण. प्राध्यापक मुनीश शर्मा, महासंचालक MIT छत्रपती संभाजीनगर, दर्जेदार विद्यार्थी केंद्रित आणि रोजगारक्षम शिक्षण ही MIT संस्थेची ओळख बनवण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. मराठवाड्यात पहिल्यांदा BTech ॲग्रिकल्चर हा AICTE आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न अभ्यासक्रम सुरू करून त्यांनी कृषी क्षेत्राला शिक्षणाला नवी दिशा दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली 3 राज्यात 25हून अधिक संस्था यशस्वीपणे कार्यरत असून अभियांत्रिकी, व्यवस्थापन, आर्किटेक्चर, ॲग्रिकल्चर आणि नर्सिंग अशा विविध क्षेत्रात 15,000पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक पार्श्वभूमीला बळ देताना त्यांनी मराठवाडा ऑटो क्लस्टर आणि चेंबर फॉर मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर या महत्त्वाच्या संस्थांचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलंय. ॲग्रिकल्चर, अभियांत्रिकी आणि पदवीधरांना कृषी उद्योगात नव्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांची भूमिका विशेष उल्लेखनीय आहे. MIT हॉस्पिटल या 100 बेडेड अत्याधुनिक रुग्णालयाच्या स्थापनेद्वारे त्यांनी आरोग्य क्षेत्रातही योगदान दिलंय. तसंच छत्रपती संभाजीनगर ते लंडन ही 65 दिवसांची बाय रोड यात्रा पूर्ण करत त्यांनी ध्येय, जिद्द आणि साहसाचं वेगळं उदाहरण सुद्धा घालून दिलंय. आज ते ॲग्रिकल्चर अभियांत्रिकीमधील तरुणांसाठी असणाऱ्या संधी या महत्त्वाच्या विषयावर आपलं मार्गदर्शन करणार आहेत, जे निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरणार आहे. कृपया टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया प्राध्यापक मुनीश शर्मा यांचं. धन्यवाद भूषण. नमस्कार सर. थँक्यू. सर, आज आपण जो विषय घेतलेला आहे नवी शेतीची नवी दिशा, खरं तर NEP 2020च्या अनुषंगाने मला या विषयावरती तुमच्याशी संवाद साधायला आवडेल की मगासपासून आपण बोलतोय तरुणांना या क्षेत्राकडे आकर्षित करणं गरजेचं आहे, पण त्यांना आकर्षण वाटत नाही. बऱ्याच मुली अशा असतात की जर नवरा शेतकरी असेल तर त्या सहसा नाही म्हणून सांगतात. तर NEP 2020मध्ये काय बदल असे सांगितलेले आहेत शेतीला अनुषंगून? हा प्रश्नाचं मी उत्तर दोन आय कॅन ट्राय विथ 2 डिफरंट वेज. One, I can straightway give you answer. And second, where I think it is very important to have a broader perspective before answering this question. Now, what is the most discussed topic nowadays? आता म्हणजे आपण जे बघतो TVचे माध्यमातून, त्यामध्ये आपण बघतोय की एक देश दुसऱ्या देशावर युद्ध करतोय, त्याची फ्रिक्वेन्सी हळूहळू वाढते. आपल्याकडे आता जे ट्रेड वॉर सुरू आहे, टॅरिफ वॉर सुरू आहे, हा कुठेतरी काहीतरी इंडिकेट करतोय. हा फक्त कन्सर्न दाखवण्यापुरता गोष्टी नाही आहे. सो बट आय थिंक की आता त्याची भूमिका समजा तुम्हाला सगळ्याला आता म्हणजे बिफोर आन्सरिंग दिस क्वेश्चन, तर मला असं वाटतं की पोस्ट वर्ल्ड वॉर II, आफ्टर 1945, द वर्ल्ड विच वी आर लिव्हिंग टुडे हॅव स्टार्टेड टेकिंग शेप्स आफ्टर पोस्ट वर्ल्ड वॉर II. यामध्ये जगात सगळे देश मिळून आले आणि त्यांनी असा ठरवला की आता जगामध्ये 3रा युद्ध झाला तर अख्खा विनाश होईल, सगळं संपून जाईल. त्यामुळे हा पृथ्वी 3रा विश्वयुद्ध सहन करू शकत नाही. आणि त्यामुळे युनायटेड नेशनच्या बर्थ झाला, त्यामुळे IMFच्या वर्ल्ड बँकच्या बर्थ झाला, इवन FAOच्या बर्थ पण त्याच्यामधून झाला, विच इज कॉल्ड फूड अँड ॲग्रिकल्चर असोसिएशन. गॅटची निर्मिती त्याच्यामधून झाली.
त्यामधून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची निर्मिती झाली. असे खूप काही गोष्टी घडल्यात आणि त्या ऑल ऑफ दीज थिंग्स basically to see that how to solve world's complex problems, whether it is related to hunger, whether it is related to health, whether it is related to education, whether it is related to access to all these essential things. आणि त्यामध्ये हळूहळू आपल्याला लक्षात आलं की हाऊ वी बिकेम मोर इंटरकनेक्टेड, इंटरडिपेंडंट. ओके, इंटरकनेक्टेडनेसची एक्झाम्पल तुम्हाला कोविडमध्ये तुम्ही बघितली असेल की एक छोटासा व्हायरस अख्ख्या जगाला म्हणजे त्यांनी बंद करून ठेवला. म्हणजे ते व्हायरस कितीदा म्युटेट झाल्यानंतर पण त्याचा असर संपत नव्हता आणि 2 वर्ष ते त्रास देत होतो. सो त्या ज्या पद्धतीने जे ते स्प्रेड झाला, दॅट इज वन एक्झाम्पल ऑफ इंटरकनेक्टेडनेस, मे बी लुकिंग व्हेरी स्मॉल. इंटरडिपेंडन्सी एक्झाम्पल आत्ता बघतोय. इराण आणि इस्रायल युनायटेड स्टेट्स आणि इस्रायल हमला करतोय इराणवर आणि आपली CNG गॅसची इश्यू होतात. आपल्याकडे असे खूप काही प्रॉब्लेम्स निर्माण होत आहे. तर मला असं वाटतं या बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही बघितला तर तुम्हाला असं लक्षात येईल की नवीन वर्ल्ड डेफिनेशन तयार होते. आत्तापर्यंत 80 years वॉट एव्हर वी हॅव सीन, ज्यांनी ते क्रिएट केला ते स्वतःहून डिसाऊंड करताय आणि नवीन जगाच्या निर्माण होण्याची दृष्टीने ते पुढे जातो. म्हणजे त्यामध्ये बघितलं तर आताचे काय इश्यूज आहे, आपण 150+ कोटीची जनसंख्या आहे आपल्याकडे. तर फूड सिक्युरिटीची इश्यू आहे का या बॅकग्राऊंडवर? एनर्जी सिक्युरिटीची इश्यू आहे का? डाटा सिक्युरिटीची इश्यू आहे. आपण AI करतोय, टेक्नॉलॉजी बनतोय, वेदर आवर डाटा इज सिक्युर्ड. So all these issues are indicating towards new opportunities, much better opportunities. आणि त्या ऑपॉर्च्युनिटीजमध्ये एज्युकेशनचा काय रोल आहे, NEPचा काय रोल आहे, आपल्याला काय करायला पाहिजे. तर मला असं वाटतं आहे की द टाईम हॅज कम वेअर प्रॉबेबली वी हॅव टू शिफ्ट फ्रॉम मास टू क्लास. वेदर इट इज ॲग्रिकल्चर, वेदर इट इज any business for that matter. I think the shift which can help in another 100 years, a country like us with 150 crore population, ever growing population, if they have to reduce their dependency, we have to think the whole attitude shifting from mass to class. आणि त्या भूमिकेमध्ये तुम्ही सांगितलं की why youth is not aspired, why they are not thinking दॅट ॲग्रिकल्चर इज अ बेटर करिअर. तर त्याच्या असं मला वाटतं की खूप काही गोष्टी तुम्ही बघितले तर तशी आहे. म्हणजे तुम्ही आता बघा, भारतामध्ये प्रत्येक वर्ष ऑलमोस्ट 1,65,000 के करीब बच्चे एग्रीकल्चर और अलाइड एग्रीकल्चर के विषयों में एडमिशन्स लेते हैं अंडर ग्रेजुएट में. और उसमें महाराष्ट्र में 18 to 20% ऑफ 1,65,000 आर इन महाराष्ट्र ओनली. आता समजा दिस इज व्हेरी गुड नंबर. ॲक्च्युली दिस इज व्हेरी गुड नंबर. द प्रॉब्लम इज नॉट इन द ॲस्पिरेशन ऑफ गेटिंग इन टू एज्युकेशन. द प्रॉब्लम इन द आउटकम ऑफ दिस एज्युकेशन विच इज नॉट प्रोव्हाइडिंग देम इनफ ऑपॉर्च्युनिटीज, which are not providing them real I would say the work which they are looking for. Therefore the problems, whether it is related to social, whether it is related to doing business or all other things, probably this is one big contributor. आणि त्यामुळे NEP मध्ये मला असं लक्षात आलं आहे की आता महाराष्ट्राच्या तुम्ही स्टॅटिस्टिक्स पाहिला तर तुम्हाला लक्षात आहे 4 ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे. 2 ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जे आहेत ते रेकग्नाइज बाय ICAR. अदर दॅन दीज 4 ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज, त्याच्यामध्ये एक नागपूरमध्ये आहे, मुंबईमध्ये मोर ऑन फिशरी अँड ॲनिमल. टोटल 6 युनिव्हर्सिटीज आपल्याकडे आहे. महाराष्ट्रामध्ये क्लोज टू 150+ ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲग्रिकल्चर कोर्सेस देत आहेत ते असतील असं वाटतं आहे. त्यामध्ये पण अराउंड 40% कॉलेजेस आर गव्हर्मेंट फंडेड अँड रेस्ट ऑफ देम आर सेल्फ फंडेड इन्स्टिट्यूशन. आणि त्यांची स्ट्रक्चर बघा आत्ताची काय आहे. तर BSc ॲग्रिकल्चर प्रोग्राम आता तुम्ही बघा वर्षानुवर्ष आपण ते इम्प्लिमेंट करतोय. दिस हायली डॉमिनेटेड प्रोग्राम in terms of
I would say, let us say soil, is talking about soil health, crop health, post-harvesting, pre-harvesting. And the whole program is completely, I would say, where you can find very little chance of having exposure of outside world. So you are imparting the whole teaching learning in a very, in four walls, whether the practicals and other exposure and all those things. But नवीन जे धोरण आहे एज्युकेशन धोरण त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 60% डोमेन नॉलेज असली तर भरपूर आहे. 40% नॉलेज तुम्हाला दुसऱ्या विषयाची यायला पाहिजे सो दॅट यू कॅन मेक यूज ऑफ दॅट नॉलेज इन टर्म्स ऑफ ॲप्लिकेशन. सो यू कॅन थिंक ऑफ ऑल दोज थिंग्स. आणि आता नवीन धोरणामध्ये एंटरप्रेनरशिप असू द्या, इनोव्हेशन असू द्या, इन्क्युबेशन असू द्या, स्टार्टअप्स असू द्या, हा त्याच्यासाठी पण भरपूर काही संधी स्टुडंट्सला ऑन कॅम्पस मिळण्याची शक्यता आहे. बिकॉज जे करिक्युलम स्ट्रक्चर चेंज होतो आहे, ज्या पद्धतीने करिक्युलमला इम्प्लिमेंट करण्यासाठीचे मेथड्स चेंज होत आहे, ज्या पद्धतीने आपण याचा विचार करतोय की बाबा हा ते 4 वॉल्सचे बाहेर जाऊन आपल्याला कोर्स द्यायला पाहिजे, हा जे सगळे बदल होत आहे त्यामुळे असं वाटतं की इनपुट लेवलला मोठ्या चेंजेस बघायला मिळतील आपल्याला. अगदीच. म्हणजे NEPमध्ये जसं तुम्ही म्हणालात की शिक्षण जे दिलं जाणार आहे किंवा जे दिलं जात आहे प्रॅक्टिकल लर्निंगवर जास्ती भर किंवा स्किल डेव्हलपमेंटवरती जास्ती भर दिला जातो आहे. शेती शिक्षणामध्ये जर प्रॅक्टिकल लर्निंगवर आणि स्किल डेव्हलपमेंटवर असाच भर दिला जातो आहे किंवा दिला गेला तर त्याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होणार आहे? नक्की होणार आहे. म्हणजे त्यामध्ये आता नवीन धोरणामध्ये तर असे आहे की बाबा तुम्ही अप्रेंटिस इनेबल्ड अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम. Right from the first year of the course, student has an opportunity where he can, he can do work outside. Experiential learning is integral part of the new education policy, where hands-on experience is very much important. Maybe it may come through internship, it may come through some projects, it may come through certain tie-up. He's engaged in solving certain problems, societal problems, maybe problem in the industries, and even beyond that, if he is doing certain things in structured way to get that experiential learning or hands-on experience, there is a provision in the new system where he can earn those credits, and those credits can go into the credit bank, and that will be contributing into the final degree, where let us say you require 150 credits to earn 4-year degree, or maybe 160 credit to get degree with honors, or maybe some little more credit to have additional degree. Now, for an example, we have agriculture engineering program. We are the only institute in the whole state which offers agriculture engineering beyond agriculture universities. We are the only college which offers diploma in agriculture engineering in the whole state. And therefore, I sometimes feel that even though we have some handicaps in the given regime of regulations of the state government or maybe the ICAR or maybe the affiliated universities, but we have a lot of autonomy there. We can try many things. For an example, I can tell you, we have created like ARDC kind of setup, which is Agriculture Research and Demonstration Center. The two basic objective of creating that center was that we have a large strength of marginalized farmers, those who have little hand holding, maybe less than 1 hectare. Now, how we can demonstrate them that by using right from conventional methods to a very high-end technologies available, how he can think of making his agriculture more viable, economically viable. So we have to demonstrate that. Second, which is considered as the weakest link probably, and that is called marketing. So we thought that can we demonstrate that like in industry, no industry starts production if they will not get the purchase order. They have to have a work order to produce something. Is it possible in agriculture that I am getting first order and then producing? So I think the experiments of last 3-4 years is a lot of learning. There are a lot of challenges we learned. It's not simple, even proving these two things, but I think it is possible with the new education policy coming in. There are many things which are possible, and answering your question is that I don't think you can convert mass to class without connecting with the industry, without giving them practical exposures, hands-on experience, and many opportunities so that they can use their
knowledge and skills to have their own innovations, own startups, and supporting all those things through finances, through mentorship. I think this is going to change the huge dimension. This policy probably will change the complete outlook. I was talking to Ram sir, I was saying that old people has very little role now in education. We need really new young brains with a lot of spark to really address today's need. We are not interested in old stories. We are not interested in conventional ways of overcoming education. So we need more young teachers with more autonomy, with more liberty. We need students, those who can really are ready to take risk, ready to venture into unconventional things and make maximum use of their stay on academic institutions. And that is probably is very important. अगदीच खरं तर याच अनुषंगाने मला AI विषयी सुद्धा विचारायचं आहे, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल बरेच मान्यवर इथे चर्चा करताना बोलले. तुमच्या नजरेतून AI कडे आणि शेतीच्या दृष्टिकोनातून कसं पाहता? AI is a second brain and he is your companion. असं म्हणतात की काही गोष्टी तुमच्या बरोबर जातात, तुम्ही कोणाबरोबर शेअर करत नाही. It goes into dark well. In everybody's life, there are something which you can't share. But probably AI now will be the companion with whom you can share. Okay, you can immediately feel relieved, but there is challenge. What is that challenge? No, even though if he's your assistant and companion, let us assume like that. If I am average, my second brain will remain average. And you can't afford that your second brain will remain average because he is growing every nanosecond. So the brain, which is your companion, is growing the speed of light, which human being cannot do that. We can consume maximum 5G. AI can consume any bandwidth of communication, and the processing speed and the learning speed and the generative speed of AI would be skyrocket. Now suppose if you want to make use of it, you have to learn things not for job, not for career, not for livelihood, but to do something which can help you and many others. So this attitude is very important. Otherwise, AI is not going to help you, or even though if his AI is going to help you, that will remain like Muni Sharma, another Muni Sharma. So there's no difference. Are you getting my point? Therefore, I'm saying even in that perspective, see the importance of education. See the importance of skills. See the importance of training. See the way we perceive education today. That is my indication of mass to class. If you are a class, AI is your help. If you are not class, it may help somebody else, not you. Even though you have all the tools, paid tools. Spend any amount of money, but that cannot help. And probably you should start, that is what I was even talking to Ritesh ji when we were seeing all good sessions going on. I said now information and even to some extent knowledge, even to the extent to have access to it, is just open your phone and do it. What is more important is of perspective. All the great people, those who spoke here, are going to speak. Their perspective is very important. And I think AI is blessing. That is for sure, I can tell. Even in education, I was telling my teachers that if you are not going to be called by another 10 institute to teach the subject you are teaching, it means you are not working. If the foreign universities are not inviting you, that what you did in Kham River, how you rejuvenate Kham River, what kind of biodiversity issues you have fixed. If university from United States or in any European university is not inviting the person working in that subject here in Chhatrapati Sambhajinagar, means we are not working. That is for sure. Otherwise, AI will take care, we have to retire. Government will take care, give us that pension. Sit at home, don't burden, public infrastructure. Yeah.
निश्चितच. म्हणजेच जे तंत्रज्ञान आता आपल्याला खरं तर आपलं नुकसान करेल असं वाटतं, त्याचा संधीमध्ये रूपांतर आपणच करून घ्यायला पाहिजे. आणि इथे जे मान्यवर मगापासून आपलं पर्स्पेक्टिव्ह मांडतायत असं म्हणायला हरकत नाही. तर त्याच्यातूनही आपल्याला काहीतरी वेगळं शिकायला मिळत आहे. तुमचा AIकडे बघण्याचा दृष्टिकोनही समजला. आणि अर्थात जसं तुम्ही म्हणालात, की शिक्षणामध्ये प्रॅक्टिकल लर्निंग आली तर ते जास्तीत जास्त तरुण या शेती क्षेत्राकडे वळतील. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मला मार्गदर्शन एक गोष्ट अजून सांगायची Yes, आहे, yes. महत्त्वाची आहे, येस. की our education system is very highly regulated. Every day in and out, we are facing the heat of it. Okay. Now in agriculture, when we talk about agriculture education system, ecosystem, then broadly you see ICR is there. Then you have university system, and then you have the college or maybe the universities. University system is there. Okay. Now I am so surprised that when we look towards other areas of different other faculties, maybe engineering, architecture, nursing, many other programs, you will find the growth of institutions in that space and the kind of private investment which is coming there that you don't see coming in agriculture. Now, I have not seen in my life going out, talking to a lot of educationists or people, those who are entrepreneurs, maybe never saw them talking about of something doing in agriculture space. I think this is the great introspection point where we should see that why the private investment in the field of agriculture education is less. Why we have these many heavy norms and the guidelines and the statutes where no one can think of, getting into it. 100 acres of land required to set up agriculture engineering. Why? Why we need 100 acres land? So you can think of anyone who is coming only in teaching institute or teaching university in agriculture, like in NEP's clear-cut distinction. Whether you want to be in teaching or whether you want to be in research. So if it is research, you can mandate that you should have to have this much acres of land for experimental purpose. But suppose somebody is not interested in that or slowly want to, migrate to one to other, तर त्याला कशाला हा बंधन? मला असं वाटतं ते पण एक कमतरता आहे. फक्त 4 युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र स्टेट 12 to 14% contribution to state domestic product. 42% workforce is employed in agri and allied agri. See the input, see the resources, and see the output. So that indicates the potential. And with this, I think there's a lot of scope to grow. Agriculture is the future. No country can grow without food security. That is for sure. नक्कीच. तुम्ही इतका छान संवाद साधला आमच्यासाठी, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. Thank you. मी श्री मुनीश शर्मा यांचा सत्कार करण्यासाठी सन्माननीय नरेश मिश्रा आणि भूषण खोत सरांना मंचावर येण्याची विनंती करतो.